नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्राध्यापक देवरे यांचा कल्याण येथे बामसेपचे नेते सुरेश पाटील याने आयोजित केलेले बुद्ध चळवळ आणि बुद्ध समजून घेणं आणि बामसेपच्या चळवळीला दिशा देणं याबद्दल एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या चर्चासत्राबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बुद्ध आणि बुद्ध चळवळ याबद्दल बामसेप गेल्या अनेक वर्षापासून चळवळ चालवत आहे आणि जनतेला जागृत करण्याचं काम करत आहे. बामसेपचे नेते सुरेश गजाननराव पाटील यांनी काल कल्याण येथे अर्चिव कॉलेज या ठिकाणी एक सभा बोलवली होती आणि बहुजनवादी विचाराचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या ठिकाणी प्राध्यापक सुनील देवरे यांनी बुद्धांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटलं, बुद्धांची चळवळ आपण समजून घेणं गरजेचं आहे. करुणा म्हणजे कळवळ आणि प्रेम, आपुलकी ही बाळगणं गरजेचं आहे. प्रज्ञा म्हणजे ज्ञान अर्जित करणं असंही ते यांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि ते बोलताना बुद्धाचा जो धम्म आहे, बुद्धांनी सांगितलेले जे विचार आहे ते पाली भाषेमध्ये आहे आणि पाली भाषेचं बऱ्याच लोकांना याची माहिती नाही. तर बुद्ध समजून घेता आपण त्या भाषेमध्ये म्हणजे मराठी असेल तर मराठी भाषेत, कोकणी असेल तर कोकणी भाषेत, हिंदी असेल तर हिंदी भाषा त्या भागामध्ये जाऊ तिथल्या लोकांना बुद्धाची चळवळ समजून घेणं गरजेचं आहे. बुद्ध समजून घेताना किंवा देताना देवदेवतांवर टीका करण्याची आवश्यकता नाही, पण बुद्ध कोण होते आणि बुद्धांना काय सांगायचं आहे, बुद्धांच्या चळवळीचा अर्थ काय याबद्दल सखोल विवरण प्राध्यापक सुनील देवरे यांनी केले आणि त्यांनी राज्यघटनेच्या संदर्भात देखील या ठिकाणी माहिती दिली आणि सदर चर्चासत्रामध्ये प्रश्नोत्तरच्या काळामध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नामध्ये राज्यघटनेमध्ये सरकार बदल करू इच्छिते ते गोष्ट खरी आहे का, तर याबद्दल त्यांनी सांगितलं ही गोष्ट राज्यघटनेमध्ये बदल केला जाऊ शकत नाही. हे जर जे कोणी सांगतायत की राज्यघटना बदले तर ही राज्यघटना पुढेही बदलू शकत नाही असं देखील सांगितलं. परंतु हे सांगताना ते असं सांगितलं की राज्यघटनेची अंमलबजावणी करणारी चांगली माणसं आवश्यक आहे, ज्यांना खरोखर राज्यघटना अंमलात आणायची आहे. अशीच लोक सत्तेवर असली तर राज्यघटनेची अंमल चांगला होईल आणि त्याचा फायदा सर्वसामान्य माणसांना होणार आहे. तर या संदर्भामध्ये बामसेपच्या माध्यमातून ही चळवळ जास्त व्यापक करण्यासाठी जास्तीत जास्त जनसमर्थन बामसेप चळवळीला येण्यासाठी बुद्ध समजून घेणं आणि बुद्धांची चळवळ काय आहे ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणं ह्याच्यासाठी योग्य ते शिबिर आयोजित करण्यात येतील असेही देखील सदर प्रसंगी सुरेश पाटील बामसेपचे नेते यांनी सांगितलं. याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.